मैदानातनं षटकार जाईल, जेव्हा जेव्हा मैदानातनं विकेट येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला मात्र मंत्रमुक्त करणारे संगीत हे त्यांच्या माध्यमातून ऐकवले जातील, मंत्रमुक्त करणाऱ्या म्युझिक्स या त्यांच्या माध्यमातून ऐकवल्या जातील. त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहोत. आणि त्यांची मात्र एक टीम आहे, त्या संपूर्ण टीमच्या तुम्ही जर का आपण गळ्यामध्ये पाहिला तर ऑरेंज कलरचा एक पट्टा आहे आणि ते बांधूनच ते मात्र संपूर्ण टीम त्यांची ऍक्टिव्ह होत असते आणि ती गोष्ट बघून खूप छान वाटते. मॅचकडे जाऊयात. नेक्स्ट मॅच आपला दुसरा सामना आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूने असेल टीम यंगस्टार कुडूस आणि दुसऱ्या बाजूने असेल मैदानामधनं आपल्याला बघायला मिळते अर्थातच डिंग डॉंग वडवली. अब्दुल्ला आणि पापा भुरे मैदानात, पापा भाबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अब्दुल्ला भुरे आणि पापा भाबे ही जोडी प्रांगणाच्या आत दाखल. कैसे एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या जरा. या लवकर या. गौरापूर सागर पाटील येत आहेत रोहित येत आहेत डेफिनेटली. यस, पंचांचा येतो या ठिकाणी ग्रीन सिग्नलचा इशारा. विजय बटाला सर दर्शवत असताना मॅचला आपण करूयात या ठिकाणी सुरुवात. चंदन बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे, निघून जाईल सरळ. पहिल्या बॉलवर अगदी दर्जेदार स्ट्रोक मैदानात नाही येत असताना चौकार 4. क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी बघायला मिळतात. पहिला आपण तर एक खेळाडू त्या ठिकाणी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आहे. एक खेळाडूचा विचार केला तर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये तैनात केले गेलेत. यावेळेला फिंगर रोल केलेले बॉलवर उंची बरीच गाठली आहे. अभिलाष पाटील बॉलवर झेपावतील आणि कंप्लीट करतील कॅच. विकेटचं बदल मिड ऑफला होते आणि जज करत चालले होते डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामध्ये आणि कॅच कंप्लीट केली. विकेट खेळाडू बाद. रोहित पाटील हार्ड लक. शिस्तबद्ध संघ आहे, शिस्तबद्ध खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही खेळलात, अखेरच्या क्षणाला पराभव आलाय. त्या लास्टच्या बॉलवर मिसफील्ड सुद्धा झाली आहे त्या ठिकाणी. पहिला पण तर बॉल स्टॉप व्हायला हवा होता. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी अयान. सज्ज होईल पुढचा बॉल राऊंडी विकेटने. यावेळेला आपटून टाकलेला बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले. बॉल आपण पाहिला तर ध्येयष्टीवर जाऊन आदळलाय. प्रचंड वेगवान मारा या ठिकाणी बघायला मिळतोय. वेग आपण पाहिला या टेनिस क्रिकेट मधील या मैदानावर. मला वाटतंय 2 ते 3 फायनल मारलेला खेळाडू ज्याने ISPL मध्ये करामत केली आहे. विवेक शेलार खालिंग एक्सप्रेस तब्बल 145.3च्या वेगानं मात्र गोलंदाजी त्याची बघायला मिळाली. परंतु यावेळेला तो वेग पाहिलं आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय सरळ पत्रा बचाव शॉट. बॉल सीमारेच्या पार निघून जाईल. षटकार 6. सागर पाटील खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरिता. पाहू शकाल इकडनं तिकडनं सर्व काही गोष्टी चेक कराव्या लागतात. स्पर्धेमध्ये सगळ्या योग्यतेने चालू आहेत की नाही. मॅच बॉल आलाय.
वडवलीकर एन्जॉय क्रिकेट मात्र खूप जास्त आहे. अगदी आनंद स्पर्धेचा पुरेपूर घेत असतात आणि तो संघ मैदानामधनं पाहतोय. याही वेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय, परंतु त्याला जज करायला कुठेतरी चूक झाली आहे. कॅच ड्रॉप होईल. 2 धावा मिळत आहेत. ब्रदर्स ग्रुप यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. वा क्या बात आहे. जितक्या वेगाला आलाय तितक्या वेगाला सरळ बॉलला फेकून दिलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि दन 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 अजिबात नव्हे तर या वेळेला पाहिलं सरळ दूर आकाशातनं फेकून दिलाय, बॉल सीमारेषा पार. षटकार आलाय आयांच्या बॅटमधनं. या षटकामधील दुसरा प्रहार. षटकार ब्रदर्स ग्रुप यांच्याकडनं या ठिकाणी सिमरनकरिता वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत, त्या आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय. लवकरच संपूर्ण ब्रदर्स ग्रुप जॉईन होईलच. आयुष स्पोर्ट्सचे प्रोपरायटर कैलासजी पष्टे या ठिकाणी आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती आहे की आपण सन्मानाने या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं. गेल्याच मॅच मध्ये त्यांच्या संघातील एका खेळाडूनं राज पिलानेनं अक्षरशः कमाल केली आहे. एक संधी तुम्हाला मिळते आणि त्या संधीचं सोनं करायला हवंय आणि ती गोष्ट मात्र राजने केली. सज्ज होईल लोअर दी विकेटनं गोलंदाज. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. पापा आहे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्क होणं तन्मय. यस, पापाच्या विपक्ष तन्मय पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला बॉलवर पाहिलं पण अजिबात वेग दिला नव्हता. या वेळेला मात्र पापाला मिळाली आहे संधी आणि सरळ या ठिकाणी मानवंदना दिली जाते आमच्या समालोचक कक्षाला. पंच विजय भट्टाला सर आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करत असताना आणि सरळ बॉलला पापाने फेकून दिलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. आजपासून येणाऱ्या 5 दिवसांमध्ये मॅन ऑफ द मॅच करिता आयुध स्पोर्ट्सचे प्रोपरायटर कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून आकर्षक जर्सीज आहेत मॅन ऑफ द मॅच करिता. पुढचा बॉल. याही वेळेला पापा बाबेच्या पाठीमध्ये ताकद इतकी आहे की बॉल आणि बॅटचा संपर्क झाल्यानंतर त्या बॉलला सरळ फेकून दिलं जात आहे. षटकार 6. धावसंख्या आपण पाहिली 6 वाढून पुढे जात असताना 30 तब्बल 30 धावसंख्या मोठ्याच्या दिशेने मात्र वाटचाल या ठिकाणी करत असताना बघायला मिळते. तब्बल पापाकडे क्षमता आहे आणि सरळ धावसंख्या तब्बल पाहिलं पण तर 30 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. पापा आणि पापा या मॅच मधनं बहरामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, बॅटला बॉलने स्पर्श केला रे केला की मनगटामधली ताकद, ते म्हणतात ना की बाजुओं में बहुत दम है आणि तीच गोष्ट मैदानात बघायला मिळते. पापानं सरळ याही बॉलला फेकून दिलाय. वेळ फलंदाजांसाठी का? तो चेंडू नव्हे तर दुसरा बॉल आलेला आहे बघा. 70 बॉल आहेत. तुम्हाला जेव्हाही बॉल जाईल तेव्हा नवीन चेंडू दिला जाईल आणि लगेच तुम्हाला त्याच्यावर कंटिन्यू करायचं आहे. त्याबाबत कुठलीही आपली सबब ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद असू द्या. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला परंतु धाव अखेरच्या क्षणाला नाकारली आहे. अभिलाष होते त्या ठिकाणी मिड ऑन शा रिझन मध्ये.
ज्यांनी त्या ठिकाणी विचार केला तर आपण वैभवजी गायकर साहेब उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या वेळेला फिंगर रोल केले या बॉलवर, बीट केले, निघून जाईल विकेटच्या मागे. डॉट शेवटचा आणि अंतिम एक चेंडू बाकी. 5 चेंडू संपलेत, 12 धावा जोडल्या गेल्यात. लवकरच आमचं बँड पथक पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होईल. ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप भिवंडी, संदीप जाधव अँड टीम. यावेळेला आपटून टाकलेला बॉल, सिंगल. षटक संपले, 2 धावा जोडल्या गेल्या. 31. ओके. यानंतर जर का आपण वेळेमध्ये उशीर केला तर आपल्याला 2 धावांसाठी पेनलाइज करण्यात येईल. तयारी होतीये. वैभवजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी नितेश पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मॅचकडे जाऊयात. गोलंदाजी मार्क होणार. रघुवीर गोलंदाजीसाठी आलेत. पापा कडक बॅटिंग करतोय, कडक बेधडक. याही वेळेला फटका तर सजवलाय, उंची बरीच गाठली आहे. कृष्णा त्या ठिकाणी जज करतायत आणि अखेरच्या क्षणाला मात्र कृष्णानं ती कॅच ड्रॉप केली आहे. 2 धावा वेगानं झपाट्यानं त्या ठिकाणी धावून कंप्लीट केल्यात. दोन वाढून स्कोर कार्ड 33. रघुवीरला आपण गोलंदाजी मार्क न पाहतो. पहिल्या बॉलवर संधी निर्माण करून दिलेली त्याने, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाहीये. त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. नेक्स्ट मॅच इन्फॉर्म टीम गावदेवी लोहोपे आणि क्रियान शिलेवन चिंचगर. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील. या 2 संघांमध्ये पुढची लढत असेल. कॅप्टन आल्याची रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करा आणि आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करून घ्यायच्या आहेत. स्टंप ओके बट धनेश साने WCA कमिटी मेंबर धनेश साने या ठिकाणी आलेत. धनेश साने
आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि स्टम्पला 1 मिनिट थांबा. इयांश पाटील या ठिकाणी येत आहेत. इयांश यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. धनेश साने या ठिकाणी उपस्थित झालेत. WCA कमिटी मेंबर धनेश साने यांचा शुभ सन्मान जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. चला गेम थोडी स्पीडअप करा. गेम स्पीडअप करायची आहे थोडी. सर ऑल सेट. विजय सर ओके. चला पुन्हा एकदा जाऊयात मॅच कडे. पापा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. रघुवीर सज्ज होईल पुढचा बॉल. पापाच्या विपक्षात राऊंडी विकेटने. फुलटॉस बॉल. फटका चांगला आहे. मागे फिल्डर सुद्धा तैनात केलेत. आसिफ. एकच सिंगल मिळाली. हे दोन्ही फलंदाज बहरामध्ये दोघांच्या बॅटमधून 2-2 षटकार आलेत. आता मात्र डावकोऱ्या आता फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला तर 1 वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे. 34. याही वेळेला फटका चाललाय. आता पहिला पॉइंटर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 बाउंस सीमारेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. हॅलो 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 चेक. वा सकाळच्या सत्रामध्ये आज गुरुवार आणि साईबाबांचे गीत या ठिकाणी ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप भिवंडी संदीप जाधव आणि टीम आमच्यापर्यंत पोहोचवत असताना या ठिकाणी कौतुक करतो. या वेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. बॉल जाईल विकेटच्या मागे. डॉट निर्धाव स्वरूपामध्ये धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. 37 37 38 38. अल्पेश गोतारणे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. डबल काम करतायत. या वेळेला लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. वाईट चेंडू पंचांनी दर्शवलाय. 39 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. तिसरं षटक आपण प्रगतीपथावर असताना पाहतोय.
रघुवीर गोलंदाजी करतोय, परंतु रघुवीरच्या गोलंदाजीमध्ये अतिरिक्त यावेळी चेंडू येत असताना आतापर्यंत षटक पाहिला पण तर खूप चांगला हाताळलंय त्याने. फिंगर रोल करतोय बॉलवर. याही वेळेला तीच गोष्ट बघायला मिळाली. पापा मात्र वेगानं आलेत आणि एक सिंगल लेग बाईची या ठिकाणी कंप्लीट केली जाते. बघा पंचांची अंपायरिंग किती प्रॉपर या ठिकाणी बघायला मिळते. विजय पटाला सर दर्शवलंय आम्हाला, वेळोवेळी कळवतायत. धावसंख्या पाहिली तर 40. पापा आणि त्याची साथ देण्याकरिता अय्यान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी ही धावसंख्या अगदी सहजरित्या मात्र कन्वर्ट करण्यामध्ये दोघांना यश आलंय. या वेळेला फ्लॅट 6. वाह, क्या बात आहे. पापाच्या मनगटातली ताकद पुन्हा एकदा मैदानात बघायला मिळते. षटकार. चला फिल्डिंग लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. काही शितका विलंब नकोय. थोडी गेम स्पीडअप करा. धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली या षटकारांना वाढून तब्बल 46. पापा मात्र बहरामध्ये बघायला मिळतोय. पापा अगदी लयलूट करतोय धावसंख्येची. 3 षटकांमध्ये तब्बल 46 धावा 2 खेळाडूंनी. आसिफ नवा गोलंदाज आसिफ यावेळी मात्र जोशी काका या ठिकाणी उपस्थित होत आहेत बऱ्याच दिवसातनं. त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शिवा साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मामा आपलं सहर्ष स्वागत. आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावं. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न मागे फिल्डर आहेत, एक तर कंप्लीट करतायत. पापा सिंगल डबलवर खूप कमी बिलीव करतो. षटकार आणि चौकारामध्ये जास्त त्याला बिलीव आहे. तेच ठोकण्यामध्ये माहीर असा खेळाडू आहे. याही वेळेला पापाच्या बॅटमधनं पुन्हा एकदा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आणि पापानं सरळ बॉलला फेकून दिलाय. षटकार. वा, पापा यावेळी मात्र बहरामध्ये येतो आणि पापाची फलंदाजी पाहून आमचा म्युझिकल ग्रुप सुद्धा तेवढ्याच बहरामध्ये हे संगीत मात्र आमच्यापर्यंत पोहोचवत असताना ज्या ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप संदीप जाधव आणि टीम सज्ज होईल ओव्हर दी विकेटना पुढचा बॉल. या वेळेला मात्र फटका फसलाय. उंची बरीच गाठली आहे. आसिफनं मात्र अखेर कॅच कंप्लीट केली आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पापा बाद झालेत, परंतु वा, पापाने काय इनिंग पेशकश केली आहे. प्रेक्षकांना आवडली असेल, एकदा टाळा होऊन जाऊ द्या.
नेक्स्ट मॅच गावदेवी लोहुपे आणि क्रियांश इलेव्हन चिंचगर. फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये डिंग डॉंग वडवली संघाचा प्रमुख खेळाडू अगदास बुबेरे लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाजीसाठी. यावेळेला बॉल खाली राहिलाय, एज घेतली आहे बॉल विकेटच्या मागे डॉट स्वरूपात. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. 53 53 रन्स ऑन बोर्ड. आसिफ पुढचा बॉल. याही वेळेला अगदास बुबेरेनं आल्या आल्या गेल्या बॉलवर डॉट होता, परंतु यावेळी बघायला मिळाला बॉलला आणि त्या बॉलला सर फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. ही क्षमता आहे अगदास बुबेरे यांच्याकडे. वाह, अगदास बुबेरे आल्या आल्या बॉलवर मात्र प्रहार केलाय. गेला बॉल पहिला डॉट आलेला, परंतु थांबणारा तो अगदास बुबेरे कसला. त्याने मात्र जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आता संघाची. धावसंख्या तब्बल 59. षटकार आणि चौकार दुसऱ्या आम्ही सिंगल डबल खूप कमी घेतो, हे मात्र डिंगडॉंग वडवलीकर दाखवतायत. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून शेष आहे. बेचाळीस जावा तर षटकारांनीच आम्ही कन्वर्ट केल्यात. या वेळेला वा, स्वतःची चाणाक्ष बुद्धिमत्ता वापरली आहे आणि स्विच हिटचा फटका बॉलला पाठवलाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शेवटचे आणि अंतिम मात्र आता 6 चेंडू बाकी, तब्बल 63 धावा जोडल्या गेल्यात. परंतु या मैदानावर कालच्या दिवसात 91 धावा चेस झाल्यात आणि त्याही 4.1 षटकामध्ये. म्हणजे या मैदानावर तुम्ही किती धावा लावा त्या सेफ नाहीयेत. कालच्या दिवसामधनं बहरमय खेळी केली आहे संदेश बाबू, अलमान संघाचा खेळाडू. तब्बल 91 धावा त्यांनी चेस केलेला. सकाळच्या मॅच मध्ये हर्षल पाटीलचं अर्धशतक बघायला मिळालं होतं, परंतु ती धावसंख्या अगदी सहज रीतीने अलमानकरांनी चेस करून दाखवली. सजा होईल पुढचा बॉल अगदास बुबेरेच्या विपक्ष. या वेळेला मात्र बॅटेज घेतली आहे, बॉल खाली राहिलाय. एक कंप्लीट केली जाईल वेगानं, सिंगलवर समाधान मानावं लागतंय. अगदास आणि अय्यान ही जोडी आता मैदानामध्ये आहे. महेश जाधव सुद्धा पोहोचले. 3 ऍक्शन बघायला मिळणार आहेत. कोणे 11A संघ मैदानामधनं बघायला मिळतील आपल्याला खेळताना. सरसोच्या मैदानावर त्या खेळाडूंना चांगला खेळ केलेला. या वेळेला वेग तर हाताळलाय खरा, परंतु वेगावर स्वार होत असताना आपण पाहिलं तर वाईट चेंडू विजय बटाला सर दर्शवत असताना आणि 1 धाव. एकंदरीत मिळतील 2 धावा. 2 धावांनी स्कोर कार्डचा विचार केला तर मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचेल. 67. लोपे संघ या ठिकाणी पोहोचलाय. क्रियांश 11 चिंचगर आपण आल्याची रिपोर्टिंग करा. लोपे संघ म्हणजे शिस्तबद्ध खेळाडूंचा संच. एका ताकदीचे सर्व खेळाडू,
आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद हा त्यांच्याकडनं बघायला मिळत नाही. आणि मैदानामध्ये चूक झाली तरी त्यांचे खेळाडू त्यांच्या प्लेअरवर कधीही आपल्याला ओरडताना किंवा रागावताना मैदानात दिसत नाही. जे कारण आहे या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या संपूर्ण एंटायर टीमकडनं बघायला मिळालाय. राऊंडी विकेटनं पुढचा बॉल, या वेळेला सुंदर चेंडू परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळलाय. निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे डॉट बॉल. 4 चेंडू संपलेत आणि धावा जर का पहिल्या स्कोर कार्डवर स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 68 धावा स्कोर कार्डवर आहेत. या वेळेला एज इथपर्यंत ऐकू आली आहे. विकेटच्या मागे कॅच कॅरी केली जाईल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन फलंदाज शेवटचा आणि अंतिम एक चेंडू फेस करण्याकरिता मैदानामध्ये फैज बाबू. लोपे टीम आली आहे. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू आल्या फैज बाबूनं उडवलंय. खरं कृष्णा त्या ठिकाणी जज करतोय. एक कॅच सोडली, आता सोडणार नाहीये. कृष्णा चांगला क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. इनिंग संपली आहे. पहिली धावा जोडला गेला स्कोर कार्ड वर. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. 68 टार्गेट. सुमित टॉस. चला इथे क्रियांश 11 चिंचगर कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. क्रियांश 11 चिंचगर संघ आपली ऑफिशियल जी काही प्रवेश प्रक्रिया आहे तीही आपल्याला कंप्लीट करायची आहे. कॅप्टन आयोजकांशी भेटायचं पहिल्यांदा आपल्याला. जोशी काका यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचची नाणेफेक त्या ठिकाणी केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. जोशी काका या मॅचची नाणेफेक केली जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने पाहिलं तर क्रियांश 11 चिंचगर आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी लोहोपे. टॉस या ठिकाणी जिंकला. अर्थातच क्रियांश 11 ची टीम काय निर्णय स्वीकाराल? प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कालच्या दिवसामध्ये पहिली मोठ्या होत होत्या मैदानावरनं, तुम्ही लाईव्ह वरनं पाहिल्या असतील डेफिनेटली. मनामध्ये टार्गेट आहे गावदेवी लोहोपे संघाच्या विरोधात त्यांना 5 षटकात कुठपर्यंत रोखायचंय. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि सातत्यपूर्ण या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी टॉप 4 मध्ये जाणारा संघ होता तेव्हा तुम्ही शिवते चिंचगर या नावाने खेळायचे आणि पुन्हा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेलेत. कसं वाटतंय घेताना? असेल लोपे टीम कॅप्टन टॉस गमवावा लागला. बॅटिंग येते मनात कुठपर्यंत धावा ठोकायच्या आहेत? 50 पार. टॉपला असेल तुला सुद्धा जाऊयात मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद. अद्वर शेलार जे आजपासून रविवारपर्यंत माझ्यासोबत जॉईंट असतील.
4 दिवस या स्पर्धेमध्ये अध्वर यांना आपण ऐकणार आहात. सूरज पाटील मध्ये मध्ये येत राहतील. जसजशी त्यांना शाळेवरनं सुट्टी मिळेल ते येत जातील. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, शनिवार, रविवार आणि सोमवार त्या 3 दिवसात ते हाफ डे न इथे येत राहतील. आणि सोमवारी प्रमोद शेडगे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकाल. विजयाकरता जर आपण पाहिलं तर आव्हान जे आहे ते एकंदर 69 धावा या विजयाकरता बनवायच्या आहेत. मात्र या मैदानावर ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय, काल 91 धावा त्याही तुटपुंजा वाटल्या गेल्या. त्यामुळे सहजतेनं रन्स बनताना या मैदानावर पण याआधीही पाहिल्यात आणि त्या रन्स तुम्हाला इथे बनवाव्या लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज कोण येतोय ते बघायचे. आपण पाहताय शिवकृपा वैतरणेश्वर चषक या स्पर्धेचं हे देखणं आयोजन, शानदार आणि जानदार आयोजन. याच महिन्यात एक दिमागदार आयोजन ज्यांचं येणार आहे ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळत आहे. टीम डिंगडॉंग वडवली ज्यांचं एक शानदार आयोजन, डिंगडॉंग वडवली ट्रॉफी. आणि यावर्षी काहीतरी वेगळं त्या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा तालुक्याला अनुभवता येणार आहे. एक्झिबिशन मॅच ती अगदच भुबेरे यांच्या माध्यमातून तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या एक्झिबिशन मॅचमध्ये वाडा क्रिकेटच्या सोबत खेळताना पाहायला मिळेल रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि भिवंडी ग्रामीण, त्या भिवंडी ग्रामीणच्या बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल ठाण्याचा एक ठाण्या वाघ, एक दर्जेदार खेळाडू अयूब शेख जो तिथे खेळताना पाहायला मिळणार आहे. अयूब शेख सध्याच्या घडीला इन्फॉर्म असलेला खेळाडू आहे, कारण एक ऑलराऊंडर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या त्याच्या खेळाचा बोलबाला आहे. तो अयूब शेख, उस्मान पटेल त्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि विश्वसनीय सूत्रांची अशी माहिती आहे की फायनल डे ला मोईन भुरेची स्पेशल एंट्री सुद्धा असणार आहे डिंगडॉंग वडवली ट्रॉफी मध्ये. चला मॅच सुरू करायची आहे. फील्ड क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागे जाऊन लगेचच सामन्याची सुरुवात आपल्याला करायची आहे. अगदच भुबेरे नेहमीच हे एक असं व्यक्तिमत्व आहे ना जे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतं. अगदच्या बाबतीत मी एक गोष्ट नेहमी उल्लेख करतो ना की अगदच एक अशी व्यक्ती आहे ना ज्याला जगा वेगळं करण्यात नेहमीच रस असतो. आणि डिंगडॉंग वडवली ट्रॉफी यावेळेस डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये घेऊन येत आहेत. काहीतरी वेगळं केलं जात आहे. एक गाव एक संघ फॉर्मॅटमधल्या एकाच दिवसात 18 टीम वाडा तालुक्यात खेळताना पाहायला मिळतील. डे मध्ये 10 टीम आणि नाईटमध्ये 8 टीम आणि तर नंतर फायनलचे सामने. असं काहीतरी वेगळं अगदसनं यावेळेस केलंय आणि निश्चित विश्वास आहे अगदसच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवर की अगदस जे ठरवतो तो निश्चित ते यशस्वी करून दाखवतो. मॅचला इथे सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होते आपला पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल योग्य टप्प्यावरनं, वड लाईन, सुपर दर्जेदार चेंडू होता.
गुडलेन स्पॉट वरनं हलकीशी हरकत होती बॉल मध्ये. मला वाटते तिथे अभिलाषच्या बॅटची कडा सुद्धा घेतली होती. चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र अभिलाषचा फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि तिथे हा दर्जेदार झेल तो संपन्न केला जातोय. माघारी परतावा लागेल अभिलाष पाटीलला. सर्वात मोठा हादरा टीम यंगस्टर कुडूसला. अभिलाष पाटील गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. न्यू बॅटर तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. विकेटचं पतन होतं इथे. माघारी परतावं लागेल. कृष्णाला एक मोठी विकेट ती इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश मोकाशी या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आदवर शेलार यांचे जवळचे मित्र आहेत आणि प्रथमेश आपलंही मनपूर्वक स्वागत. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती अगदीच सीमित आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ तो प्रगतीपथावर 1 धाव धावफलकावर लागली गेली. आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले तर या ओव्हर मधले 4 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 2 विकेटचं पतन झालंय. कृष्णा आणि त्याच्या साथीने अभिलाष असे महत्वाचे 2 बॅटर ते माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आफ्रिदी. फलंदाजी करण्याकरता बघूया आफ्रिदी तो कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतनं साकार करतोय. कैश पडेल त्याच्या साथीने आफ्रिदी आणि कैश या दोघांना या डावाला सावरावं लागेल. चांगली बॅटिंग इथे करून दाखवावी लागेल. यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पंच आमच्याकडे जोडले गेलेत. इशारा आला. इट्स अ वाईड. ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल होता आणि तो तिथे जर आपण पाहिलं तर वाईडच्या स्वरूपानं करार केला जातोय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते. 2 या आकड्यावर आक्रमकता ही मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा फटका तो हवेत आहे. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. बॉलला जोपर्यंत इथे स्टॉप केलं जाईल 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. अगदी चांगली गोलंदाजी, वेगवानतेचा मारा तो इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्याला पाहायला मिळतोय. आफ्रिदी
जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे आफ्रिदीला चांगला खेळ करून दाखवावा लागेल. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतनं पेशकश करावे लागतील. त्यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला तिथे तदनंतर ध्येयष्टीला स्पर्श करताना एक निर्धाव बॉल तो आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथेही कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या फक्त 4 इतकी आपल्याला पाहायला मिळते. शांतता आहे, ही शांतता वादळापूर्वीची आहे हे कैशला सांगावं लागेल. एक षटक त्याला मोठं करावं लागेल इथे. दुसरा पर्याय कैश पटेलकडे नाही आहे. एक तारणहार खेळाडू आहे आणि कैश पटेलला इथे मैदानाच्या आतनं ती तारणहार भूमिका बजावणं गरजेचं आहे. यंगस्टर कुडूस संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एक व्यक्तिमत्व वडवली संघ जो मैदानामध्ये आहे आणि एक व्यक्तिमत्व आज जे आपल्यामध्ये नाही आहे नुमानजी पटेल त्यांची निश्चित इथे आठवण होईल. क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. क्रिकेट या खेळावर मनापासून प्रेम केलं मग कुठलाही संघ असो जो वाडा तालुक्यातनं चांगलं क्रिकेट खेळतोय त्या प्रत्येक संघाचा पाठीराखा म्हणून जर कोणी पहिल्यांदा उभं राहत असेल तर ते नाव होतं नुमानभाई पटेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. हा वाह 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 लाजवाब अप्रतिम दर्जेदार बॉल तो इथे पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग चेंडू होता. कुठलाही चांगला फलंदाज ज्या चेंडूवर हातबल आणि हताश होऊ शकतो अगदी तेवढा हा दर्जेदार बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर फैज बाबू जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. तसं डिंगडॉंग वडवली हा संघ जर आपण पाहिला ना तर अगदी प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्याच प्रचंड वेगानं इथे चेंडू हाताळले जातात. फैज बाबू जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र कैश पटेलनं बॉलला उडवलंय. कव्हर मधनं बॉल सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथे एक दर्जेदार झेल संपवलाय कैश पटेलचा खेळ. विकेट मिळतीये. कैश बॅक टू द डगआउट. यावेळेस मात्र हा फटका अगदी दर्जेदार पद्धतीनं तिथे खेळलाय. बॉलला उडवून फेकून दिलाय सीमा रेषा पार. रघुवीरच्या बॅटमधनं इथे एक चांगला फटका तो पाहायला मिळालाय. षटकार 6. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र पुढे सरकते दुहेरी आकड्यामध्ये कन्वर्ट होते. धावसंख्या 10 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. रघुवीरला आणखी 1-2 षटकार या ओव्हरमध्ये खेळणं गरजेचं आहे जर या मॅचवर त्याच्या टीमला कुरघोडी करायची आहे. हा 70-70चा बॉल आहे. एका ओव्हरला तुम्ही 20-22 रन त्याही घेऊ शकता जर शेवटी तुमच्या हातामध्ये विकेट्स राहिल्या. इथे मात्र फुल टॉस मिळालाय. पुन्हा एकदा त्याला उडवलंय. इट्स अ हाय अँड हँडसम बॉल उंच हवेतनं सरळ कंपनीच्या पत्र्यावर जाऊन पडलाय. षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते.
2 सलग षटकार ते इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. काय सलगचा 3रा षटकार तो इथनं येईल. कुडूसमधनं आज 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. फैज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर रघुवीर तो त्याच्या विरोधामध्ये खेळ करतोय. हा यावेळी यॉर्कर लाईनचा एक वाईड यॉर्करचा बॉल होता. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट किपर त्यामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावफलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी चांगली करावी लागेल कारण विजयाचं लक्ष ते 69 धावसंख्येचा तुमच्या समोर ठेवलं गेलंय. 16 धावा त्यापैकी धावफलकावर लागल्या. शेवटच्या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल, पुनरागमन होईल, बॅलन्स स्थिती निर्माण होईल. इथे यॉर्कर लाईनचा बॉल यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोल्ड. राज दळवी आपल्याला विनंती आहे, आपल्याला मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा. राज दळवी राज दळवी आपल्याला संपर्क साधायचा आहे. दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीज धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे. एकंदर 16 ही धावसंख्या धावफलकावर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय जाधव फलंदाजी करण्याकरता आलाय. साथीनं जर आपण पाहिलं तर आफ्रिदी तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आफ्रिदी आणि तन्मय या दोघांना आता धावसंख्येची जोड द्यावी लागेल. चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी. वडवली संघ थोडीशी घाई करायची आहे. लगेचच आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज व्हायचं. एवढा जास्त वेळ तो आपल्याला दिला जाणार नाही, अन्यथा ऑर्गनायझर कडनं जी काही पेनल्टी लावली जाईल त्याला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. वेळेच्या बाबतीत बचत करावा लागेल कारण मग संध्याकाळी आपल्याला थोडासा व्यत्यय येतो मॅच कंप्लीट करताना. त्यामुळे सकाळच्या सत्रापासून विनंती आहे की निर्धारित वेळेत मॅचेस कंप्लीट करा. इथे पहिलाच बॉल डायरेक्टली कीपर करता होता. नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल फ्री हिट आहे. आफ्रिदीला या फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. एक मोठा फटका मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. मॅचला वाचवायचं आहे. या मॅच मध्ये रन्स त्या जर बनवायच्या आहेत तर इथे आफ्रिदीला या फ्री हिटचा बॉलचा फायदा घ्यावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. समोर आफ्रिदी स्ट्रायकर एन कडनं उभा आहे. यावेळेस पुन्हा एकदा नोचा इशारा. तिथे बिहाइंड द विकेट जर आपण पाहिलं तर नो +1 बाईज एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होतीये. इथे नो कसला आहे, स्टेप आउट. पहिल्यांदा स्टेप आउटचा नो आहे, त्यामुळे हा स्टेप आउटचा नो आहे. त्यामुळे गोलंदाज कंटिन्यू राहील. गोलंदाज कंटिन्यू राहील कारण स्टेप आउटचा नो पहिल्यांदा दिला जातो. त्यामुळे हा स्टेप आउटचा नो आहे. क्रियांश 11 चिंचगड संघ ऑर्गनायझर कडनं आपल्याला सूचित केलं जात आहे की मॅचच्या आधी आपली जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती कंप्लीट करून मॅच करता रेडी व्हायचंय. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे एकंदर 19 धावा. अजून एकही बॉल या ओव्हर मधला पडलेला नाहीये. 19 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. फ्री हिटचा बॉल आहे. तन्मय तो स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया तन्मय जाधव कशा पद्धतीने आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस मिळालाय आणि त्याला फुल टॉल वसूललाय.
उडवून फेकून दिलाय सीमा रेषा पार. दमदार हिट, षटकार 6. इथे नो करता रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. अद्वर शेलार आपल्याला 1 मिनिट इकडे यायचंय. इट्स अ बीमर, नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. गोलंदाजाला बाजूला करायचंय. नवीन गोलंदाज आणायचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. नवीन गोलंदाज आणायचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा बीमर होता, 2 बीमर झालेत, त्यामुळे नवीन गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता प्राचारण करायचंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता वाढतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 26 धावा. जी काही चांगली कामगिरी केली होती ना पहिल्या 2 ओव्हरमध्ये, त्यावर पाणी फेरलंय असं म्हणायला हरकत नाही. अगदी खराब गोलंदाजी ती आपल्याला तिथे पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवर क्षेत्ररक्षण जसं होतं तसंच सेट करावं लागेल. आफ्रिदी जे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आफ्रिदीच्या पहिले प्रत्येक षटकाराकरता विवेक निषाद यांच्याकडनं 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतं. इथे मात्र हा बॉल तोही तन्मय जाधवनं उडवून फेकून दिलाय. सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दमदार, दर्जेदार, क्वालिटी फटका तो तन्मय जाधवच्या बॅटमधनं इथे आलाय. 6. अप्रतिम फलंदाजी, लाजवाब, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग बॅटिंग तन्मय जाधव सध्या मैदानाच्या आतमधनं करत असताना. पुण्याचा एकदा फुल टॉस होता. इथे बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तिथे विकेटचं पतन होईल. माघारी परतावं लागेल. विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शोएब फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. शोएब पटेल, ज्याला चांगला खेळ मैदानात दाखवावा लागेल. सध्या धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावसंख्या लागली गेली आहे 32 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर अब्दुल्ला, ज्याला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, शोएबच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. अब्दुल्ला आणि शोएब या दोघांमधला खेळ. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे शोएबच्या बॅटमधनं अलॉंग द कार्पेट खेळलाय कव्हरमध्ये. जोपर्यंत फील्ड केली दुसऱ्या धावे करता तिथे प्रयत्न आहे. फेकी थोडीशी सवय, त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 34 धावा. 13-14 रन्स पर ओव्हर विजयाकरता तुम्हाला गरजेचे आहेत आणि 13-14 रन्स पर ओव्हर धावफलकावर जोडण्याकरता याच पद्धतीची फटकेबाजी ती गरजेची आहे. जशी तन्मयनं मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर केली, ज्या पद्धतीनं फटके तो मैदानात खेळला. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला तिथे पॉइंटच्या जवळपास खेळलंय. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल.
फेकी ती योग्यतेने आली. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 35 धावा. आता मात्र सुस्थिती आहे इथे. यंगस्टर कुडूस जो या मॅच मधनं कुठेतरी थोडासा बाहेर गेला होता तो पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय. रेसमध्ये आलाय. रेसमध्ये राहणं गरजेचं आहे तुम्हाला जर विजय संपादित करायचा आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य वेळी योग्य फलंदाजी ती तन्मयकडनं पाहायला मिळाली. आफ्रिदी तो मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे फिल्डिंगमध्ये थोडीशी खराबी पाहायला मिळाली. त्याचा फायदा मिळेल. दुसऱ्या धावेकरता टर्न झालेत आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते येते 37 धावा. या ओव्हरची आतापर्यंत जर आपण पाहिले तर अजयजी जाधव चिखले इथून इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आपल्याला मुख्य मंचावर यायचं आहे. या दरम्यान बॅट अँड पॅडच्या मध्ये बॉल होता. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. मला वाटतं बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता. नाही तिथे बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. 1 रन आली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 38 धावा. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या 3 ओव्हर नंतर 38 लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे ज्यामध्ये 31 धावा विजयाकरता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. माफ करा. या 2 ओव्हरचा खेळ तदनंतर 31 ची गरज आहे. 15.50च्या सरासरीने 31 धावा या विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. या धावा धावफलकावर लावल्या जातील का ते इथे बघायचे. हा काहीच या पाणी घेऊन 3 ओव्हर नंतर तुम्ही पाणी घेऊन येऊ शकता. हर्षल भोईर इथे उपस्थित होत आहेत. हर्षल भोईर आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदच भुबेरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. हरपन मोला खेळाडू आहे. जेव्हाही वडवलीचा संघ अडचणीमध्ये आलाय तेव्हा वडवलीच्या संघाला त्या अडचणींमधनं ज्यानं सावरलंय तो अगदच भुबेरे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. समोर आफ्रिदी उभा आहे. आफ्रिदी आणि अगदच या दोघांमधला खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलवर येतोय. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 39. आता विजयाकरता 30 बनवायच्या. बॉल शिल्लक आहेत 11. 2 षटकार जर या ओव्हर मध्ये आले 5 बॉल मध्ये तर मॅच ऑन राहील. मात्र ते 2 षटकार काय अगदच इथे खेळून देईल का ते आपल्याला बघायचंय. कारण एक कसलेला गोलंदाज आहे. प्रदीर्घ कारकीर्द आहे. दांडगा अनुभव आहे. आणि तो अनुभव इथे गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करायचा केला जाईल का ते आपल्याला बघायचं. अगदच पुढचा बॉल घेऊन हवेच मात्र तिथे फिरलेल्या बॉलला अगदी योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षण योग्य तऱ्हेने होत आहे. एक सिंगल याही बॉलवर मिळेल. 2 बॉलवर खर्च केला त्या फक्त 2 सिंगल येणारे. इथनं बॉल शिल्लक आहेत. 10 रन्स बनवायचे आहेत. 29. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण ते बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सिंगलनं समीकरण बदलणं केव्हाही परवडणार असेल ते टीम डिंगडॉंग वडवली करता. या मॅच मध्ये त्यांनी प्रथम फलंदाजी करताना अगदी चांगली टोटल धावफलकार उभी केली आणि त्याचा फायदा सध्या त्यांना मिळतोय गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र आफ्रिदी त्यानं बॉलला उडवलंय आणि उंच हवेतनं फेकून दिलंय. गाव कॉर्नरच्या क्षेत्रातनं सीमा पार षटकार. इथे जर आपण पाहिलं तर एक षटकार तो येणं गरजेचं होतं आणि हा षटकार तिथे आफ्रिदीच्या बॅट मधनं येत असताना पाहायला मिळतोय.
तिसऱ्या बॉलवर हा खणखणीत षटकार तो आफ्रिदीने मैदानाच्या आतनं खेचलाय. अगदीच पुन्हा एकदा आफ्रिदीच्या विरोधामध्ये पुढचा बॉल घेऊन हा बॉल चांगला आहे. यावेळेस फिरवलं बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे घेऊन गेला. फिंगर रोल केले होते, कट करण्याचा प्रयत्न होता, तो मनसुबा इथे यशस्वी ठरलाय. बॉल टप्पा खेळल्यानंतर फिरत घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर इथं येणारे 8 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका या 2 बॉल मध्ये येणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा घालल्यानंतर फिरत घेत असताना बाहेरच्या बाजूने निघताना तिथे विकेट किपरच्या हातामध्ये जात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच बुबेरे याच्याकडनं योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, फलंदाजाला बांधून ठेवतोय. तेच करावं लागेल त्याला शेवटच्या बॉलवर. ते करेल की आफ्रिदी त्याच्या विरोधामध्ये एक मोठा फटका खेळेल ते बघायचंय. यावेळेस आफ्रिदीनं आणखी एक चांगला फटका खेळलाय. बॉल सीमा रेषा पार डिरेक्टली गेलाय. इथे षटकार येतोय. आता विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 6, रन्स बनवायचे आहेत 17. या षटकारानं मॅचचं चित्र ते थोडंसं बदलवलंय. 2 षटकार खेचले गेले या ओव्हर मध्ये आफ्रिदीकडनं. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6, रन्स बनवायचे आहेत 17. येणारे बॉल शिल्लक आहेत 6, रन्स बनवायचे आहेत 17. 6 बॉल 17चं समीकरण ते इथे जुळवायचंय. चिखलेगावचे अजय जाधव आपल्याला विनंती आहे, आपल्याला मुख्य मंचावर यायचं आणि पाहुणी पाड्यामधले जेही ग्रामस्थ आहे, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत, सर्वांना विनंती आपण मुख्य मंचावर यावं. सहकार्य करायचं, खूप जास्त वेळ जातोय, या गोष्टीची नोंद ठेवा. चिंचगड गावचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य गिरीजी पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडू नंतर दाफलकावर 5 धावा या येत असताना पाहायला मिळतात. अजूनही 12 धावा विजयाकरता गरजेच्या आहेत. येणारे 4 बॉल मध्ये आफ्रिदीने यावेळेस बॉलला स्क्वेअर लेग मध्ये खेळले, 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता वेगाने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. बघूया रनआउटच्या माध्यमातून ही तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. 2 धावा आल्या तर येणारे बॉल शिल्लक राहतील. इथनं
प्रकट विजय. सिमरन करता ही धून आपण बँडच्या माध्यमातून ऐकली आहे. आज सिमरन सागर पाटील हिचा वाढदिवस आहे आणि सिमरन च्या वाढदिवसाच्या तिला लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. ती धून बँड पथक यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली आहे. आफ्रिदी इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश तो फलंदाजी करण्याकरता येतोय. बॉल शिल्लक आहेत इथनं 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा ज्या विजयाकरता राफलकावर जोडायच्या आहेत. येणाऱ्या 3 मध्ये 11 जोडणं काय शक्य होणार आहे ते इथे आपल्याला बघायचं आहे. नवीन बॅटर सुरेश डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता आला. हे मैदान डावकुरे हाताच्या फलंदाजाकरता पोषक आणि पूरक आहे. इथे सुरेश येणाऱ्या बॉल्समध्ये या 3 बॉलमध्ये 11 धावा काय इथे राफलकावर पूर्ण करतोय. 2 षटकार ते काय इथे त्याच्याकडनं खेचले जात आहेत ते आपल्याला बघायचंय. 3 मध्ये 2 षटकार काय इथे तो खेळू शकेल. हवेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. जेव्हा क्रीज लाईनच्या पुढे पडतो त्याला वाईटच दिला जातो आणि तिथे तो बॉल पुढे पडलाय त्यामुळे वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचते. येते एकंदर 59 धावा. यावेळीचा बॉल तिथे योग्य टप्प्यावर पडला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल शिल्लक आहे. 2 रन्स बनवायचे आहेत. 10 2 बॉल 10 ची गरज आहे. साईराज गुल्ली सुद्धा मला इथे पाहायला मिळतोय अध्वर यांच्या सोबत आणि गुल्ली आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सागर पाटील यांची विशेष विनंती आहे साईराज गुल्ली आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. ब्रदर्स ग्रुपचे सदस्य आहेत साईराज गुल्ली सुद्धा आणि ते इथे आलेत. शेवटचा बॉल आहे आणि आता उरली ती फक्त औपचारिकता. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल आली त्यामुळे औपचारिकता उरली आहे. यावेळेस मात्र शोएबनं हा बॉल ज्याला उंच हवेत उडवलं. मात्र विजयाचं जे स्वप्न पाहून यंगस्टार संघ इथे आला होता ते विजयाचं स्वप्न ते इथे पूर्ण होणार नाही. पराभवाची चव ती त्यांना चाखावी लागेल. विजयी होती टीम डिंगडॉंग वडवली. अगदीच बुबेरे आणि टीम डिंगडॉंग वडवली. आपल्याला विजयाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. हर्षल भोईर या मुख्यमंचावर उपस्थित आहेत. मी नितेश पाटील यांना विनंती करतो की आपण हर्षल भोईर यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावर करावा. हर्षल भोईर जे आपल्या समोर तिथे उपस्थित आहेत नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या मुख्यमंचावर करतोय.